नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आत्ताचे वाजले आहेत 10:15. तर देवपूजा वगैरे करून झाली, पार्थेश्वरींचं पूजन करून झालं. तर आता जेवण बनवायचं आहे. तर म्हटलं काल जे मी मेंदू वड्यासाठी भिजू घालून ठेवलेलं, तर म्हटलं आता मेंदू वडे बनवूया. आणि आज तशी पण मुलांची सुट्टी आहे. कामं करता करता एवढाच उशीर झाला. आणि शेपूची भाजीसाठी पण डाळ भिजू घालून ठेवली, तर शेपूची भाजी पण करायची होती. तर चला मग टमाटे उकडायला घातले सांबार बनवण्यासाठी. नंतर मिक्सरमधून काढते. तर कढईमध्ये तेल ठेवलं मेंदू वड्यांसाठी आणि मेंदू वड्यांचा आटा एकदम छान असा फुललेला तो आटा, कारण आपण रात्री बनवून ठेवतो त्याच्यामुळे तो रात्रभर मस्त छान आटा फुलते तो आणि मेंदू वडे पण छान होतात. आणि एकीकडे मी चहा ठेवला, कारण मुलाला चहा पाहिजे होता आणि म्हटलं चला ठीक आहे आपण पण थोडासा चहा पिऊया आणि नंतर मग आणखीन आपल्या कामाला सुरुवात करूया. तर मार्केटमध्ये पण जायचं होतं, होलसेल मार्केट. तिथंसा कानातले वगैरे मिळतात, नेकलेस कानातले. तर तो माल आणायचा होता नेकलेसचा, कानातल्याचा. तर मम्मादेवीला ते मार्केट आहे होलसेलचं, तिथं जायचं होतं. तर म्हटलं पहिले आधी जेवण बनवून घेऊया आणि संध्याकाळसाठी पण थोडासा डाळ भात बनवूया. आणि संध्याकाळचं जेवण बनवलं ना, घरी यायला थोडासा उशीर झाला तरी मग काही हरकत नाही, नाही तर मग घरी येऊन संध्याकाळी जेवण बनवायचं म्हटलं म्हणजे खूप उशीर होतो. तर अशा प्रकारे तेल गरम करायला ठेवलं. छानपैकी असे आपले मेंदू वडे तयार मी करत आहे. आणि त्यानंतर मी सांबार बनवण्यासाठी घेतला. सांबारमध्ये थोडंसं कढईत तेल टाकायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. मोहरी आणि कढीपत्त्याशिवाय सांबार होत नाही, कारण कढीपत्ता आणि त्याच्यासाठी कढीपत्ता, मोहरी आणि त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची, थोडीशी तिखट मिरची आणि अशा प्रकारे सांबार बनवण्यासाठी पाहिजे. तर त्याच्यामध्ये टमाटे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले. आणि दुसरा पण सांबार होतो, त्याच्यामध्ये कवडं, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, वांगी अशा प्रकारे सांबार बनवतात. पण मी जास्त करून आज मी हाच टमाट्याचाच सांबार बनवला. आणि मग चटणी काही बनवली नाही खोबऱ्याची. म्हटलं चटणी तशीच पडलेली राहील आणि म्हटलं नंतर इडली बनवूया तर कधीतरी मग चटणी बनवूया, कारण चटणी पण खूप छान लागते आणि मला चटणी जास्त आवडते. आणि सांबार पण प्यायला खूप छान लागतो, तिखट सांबार. आणि थोडंसं त्याच्यामध्ये 2-3 चम्मच साखर टाकायची आणि मग सांबार मसाला टाकायचा. खूप छान सांबार बनतो. आणि एकीकडे छोट्या मुलाला पाणी गरम करायला ठेवलं, त्याला जायचं आहे कुरिअरच्या कामाला. आणि म्हटलं पाणी गरम होते तोपर्यंत आपलं जेवण बनवून होते. आणि आता मी शेपूची भाजी बनवायला घेतली. म्हटलं शेपूची भाजी हिरव्या मिरच्याचा ठेचा घालूनच बनवूया. लसूण, जिरं, कोथिंबीर त्याच्यामध्ये आधीच वाटलेलं होतं. तर लाल मिरचीमध्ये पण खूप छान बनते. तर जास्त करून मी तुरीच्या डाळीतच बनवत असते, पण मग मी तुरीची डाळ संपली होती, मग त्या कारणानं म्हटलं मुगाच्या डाळीमध्ये बनवूया. मुगाच्या डाळीत पण खूप छान लागते शेपूची भाजी. तर अशा प्रकारे रात्रीच मी 2 वाटी डाळ भिजू घातलेली मुगाची. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा वगैरे घालून खूप छान तो ठेचा चांगला होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग मुगाची डाळ टाकायची किंवा मग तुरीची डाळ टाकायची आणि मग त्यानंतर शेपू टाकायची. मध्ये मध्ये मुलं पण आवाज देत होते, त्यांना मध्ये मध्ये काम पडतं ना, आई हे दे, आई ते दे, त्यांचं चालूच राहते मुलांचं काही ना काही. तर म्हटलं पहिले मला जेवण बनवू दे, कारण जायचं पण होतं आणि तसे पण 11:30 वाजायला आले होते आणि उशीर होते. मग जेवढ्या उशिरा गेलं ना, मग घरी यायला पण तेवढाच उशीर होते. आणि मग त्याला पाणी गरम झालं, पाणी दिलं आंघोळीला. शेपूच्या भाजीमध्ये तुम्ही बारीक करून शेंगदाणे पण टाकू शकता, खूप छान लागतात. आणि टमॅटो पण कापून टाकू शकता. तर मला तेवढा ना वेळ नव्हता, तर म्हटलं टमाटरची जी आहे ती नंतर मग कधीतरी बनवेन. आणि अशा प्रकारे थोडंसं मामूली शिजापुरतं पाणी टाकायचं, कारण मला भात टाकायचा होता. मग त्याच्यामुळे थोडंसं मी जास्त पाणी टाकलं. जर चपात्यांसोबत खायचं असेल ना, तर मग मी सुक्की तुरीच्या डाळीत शेपूची भाजी बनवते. त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकते शेंगदाण्याचं बारीक कूट. अशा प्रकारे आपले मेंदू वडे तयार झाले आणि ही झाली शेपूची भाजी तयार. तर म्हटलं मम्मा देवीला मी पोहोचली आणि त्यानंतर बाजूलाच देवीचं मंदिर होतं. तर म्हटलं पहिले दर्शन घेऊया, कारण आज तशी पण मंदिरामध्ये जास्त गर्दी नव्हती आणि बुधवार दिवस होता.
तर म्हटलं चला लवकर आपलं दर्शन घेऊया. तर मग त्यासाठी मंदिरात आली दर्शन घेण्यासाठी आणि बाजूलाच फुलांचे दुकानं आहेत, ओटींचं सामान आहे. तर मी तिथं 60 रुपयाला साधी ओटी मिळते, म्हणजे ओटी नाही, फुलं, नारळ असं मिळतं 60 रुपयाला. आणि मग मी नंतर हे घेतलं 100 रुपयाला. याच्यामध्ये ओढणी आहे, प्रसाद आहे, पेढा आणि नारळ आहे, फुलांचा छोटासा हार आहे. तर अशा प्रकारे माझं छान आतमध्ये 2 मिनिटात दर्शन झालं आणि दर्शन करून मग मी बाहेर आली. तर चला आता मला मार्केटमध्ये पण जायचं आहे. आत्ता वाजलेत 4:30 वाजलेत. तर आता मार्केटमध्ये बघते जाऊन. तर कानातले नेकलेस मला विकण्यासाठीच आणायचा होता. कानातले नेकलेस, बांगड्या, मंगळसूत्र वगैरे. तर अशा प्रकारे मी दुकानात पोहोचली आहे. का इथं हे होलसेलचं दुकान आहे. खूप छान छान असे कानातले, बांगड्या मिळतात इथंसा. मंगळसूत्राची पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे, नेकलेस आहेत, बांगड्या आहेत. म्हणजे खूप छान आणि खूप मोठं असं छान मार्केट आहे होलसेलचं. तर तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशीच नवीन एका व्हिडिओमध्ये.